बाबा पेंढारकरांच्या, लता दीदींच्या, बाबूजींच्या आवडत्या कोल्हापूरमध्ये मी राणी गुणाची तुमचं स्वागत करते. आम्ही सारे खवय्येमध्ये. मराठी इंडस्ट्रीमधला असा एकही नट किंवा एकही नटी नसेल जिनं कोल्हापूरमध्ये शूटिंग नाही केलं. आता आपण शूटिंग करणार आहोत पण खाद्यपदार्थांचं, तुमच्यासाठी खास कल्चर करीमध्ये. कोल्हापूरमध्ये आपण आलो आहोत. आता जाऊया सुगरण मैत्रिणीच्या घरी आणि तिच्याकडनं काहीतरी खास खमंग कोल्हापुरी शिकून घेऊया. आपली ही सुगरण मैत्रीण आहे वैजयंती सपकाळ. नमस्कार वहिनी. कार्यक्रमात स्वागत. बरं, मला सांगा की आम्ही नुसतं कोल्हापुरातली माहिती काढली, आम्ही असं विचारलं की एक्झॅक्ट असं ऑथेंटिक एकदम पारंपरिक आम्हाला कुठे शिकायला मिळेल. तर आम्हाला एका केटरिंगचा पत्ता मिळाला आणि त्यांनी तुमच्याकडे पाठवलं. तर तुमचं पत्र आम्हाला आलं होतं. त्याच्यात इतके पदार्थ होते की असं वाटलं की काय काय शिकू आणि काय काय नको. तर मला सांगा, हे केटरिंगच्या व्यवसायात तुम्ही शिरलात तर त्याच्या आधी कुठे होतात? म्हणजे माहेरपासून करत होतात का? हा, म्हणजे मला पहिल्यापासून आवड होती आईकडे असतं. कुठे माहेर? संगमनेर माझं माहेर. संगमनेर माहेर. हां. सासर माझं बेळगाव. हो. आणि मिस्टरांची ट्रान्सफर MSCVत असतात मिस्टर, त्यांची ट्रान्सफर म्हणून इथं आम्ही स्थायिक झालो होता कोल्हापूरमध्ये. अच्छा. आणि बेळगाव ही तेवढंच अप्रतिम सुंदर प्रशस्त असं शहर आहे. बारमाही तिकडे थंड अशी हवा असते ना. आणि कोल्हापूरही थोडंफार तसंच आहे. आणि कोल्हापूरच्या आजूबाजूला भटक्याला जाता की नाही आहोत? बरोबर. हो, जाते की संडेला वगैरे जातो. संडेला भटक्याला जाता. ओके. आणि बाकी तुमची काय काय आवड निवड आहे? काय आवडतं तुम्हाला? आवड म्हणजे मला जेवण करायला आवडतं. सगळ्यांना छान छान पदार्थ करून घालायला आवडतात. हां, क्या बात आहे. तर बरोबर वेळ झालेली आहे भुकेची, त्यामुळे आता छान छान पदार्थ शिकूयाच डायरेक्ट. त्यांना एवढं आवडतंय तर मग मी का म्हणून मागे राहायचं. म्हणजे खाण्यापासून तुमच्यासाठी मला हे करायला लागतं, अदरवाईज मी काय एवढी आवडत नाही. पण आता मला हे अस्सल कोल्हापुरी शिकायचं आहे. तर आपण आधी म्हणजे तुमचे जे पदार्थ आहेत सगळे ते त्याच्यात कोल्हापुरी चटणी वापरली, मसाला वापरला. मग आपण आधी चटणी शिकवा ना आम्हाला आणि मग त्याच्याबरोबर आपण बाकीचे पदार्थ शिकवू ना. हो. तर कोल्हापुरी चटणी किंवा कोल्हापुरी मसाला जो कोल्हापूरला आल्यानंतर घ्यायलाच पाहिजे, हा मसाला आपण आधी शिकूया. तर त्याचं साहित्य बघा काय काय लागेल. ज्वारी मिरची पूड, बेडगी मिरची पूड, खोबरं, कांदा, मीठ, जिरे, बडीशेप, मसाला वेलची, आलं, कोथिंबीर, धने, लवंग, तीळ, तमालपत्र, दालचिनी, हळद आणि लसूण. साहित्य तुम्ही बघितलं काय काय घेतलं आपण. अतिशय महत्त्वाचा असा मसाला आहे, कारण त्याच्यामध्ये तुम्ही चिकन, मटण, मिसळ, उसळी सगळं करू शकता. आणि आपले आता पुढचे पदार्थ आहेत ते पण ह्याच्याच मसाल्याचे. भरले वांगे वगैरे मसाले. ओके. तर नीट बघूया कशी कृती करतायत ते वहिनी. आणि आता या साहित्यातले आपण 2 पार्ट केलेत, ओला मसाला आणि सुका मसाला. हां. मग आता सुका मसाला जो आहे तो भाजून घेतलेला ना. प्रत्येक जिन्नस सेपरेट भाजून घेतलाय आणि त्याचं मिक्सिंग होणार आहे. तर तुम्ही बघा वहिनी प्रमाण कितपत घेतायत ते. आणि मग त्याच्यात आपण ओला मसाला जो कांदा, खोबरं आणि लसूण आणि कोथिंबीर हे परत मिक्स करून वाटणार ना. मग हे मला जरा नीट प्रमाण सांगा. या ज्या आता मिरच्या घेतलेल्या आहेत या वेगळ्या 2 आहेत. म्हणजे मिरची पावडर. तर ही रंगासाठी आणि ही रंगासाठी आहे ती, ही याची बिन रंगाची आहे ती बेडगी मसाला. आणि ही ज्वारी आहे ती तिखट असते आणि बेडगी असते ती फक्त कलरला असते. म्हणजे ही लाल आहे ती आपली नेहमीची काश्मीरी मिरची आणि ही झणझणीत लवंगी कोल्हापुरी मिरची. मला प्रमाण पण सांगा. 1 वाटी बेडगी मिरची घ्यायची, नाही ज्वारी मिरची घ्यायची. 1 वाटी बेडगी घ्यायची आणि प्रत्येकाला 10-10 ग्रॅमनी हे केलं गरम मसाला घेतला. मग याच्यातले फक्त 2 मसाला, 2 वेलची, मसाला वेलची, नंतर बडीशेप, जिरे, धने, लवंग, तीळ, दालचिनी, जायपत्री आणि हळद.
हे सगळं मिक्सरला बारीक करायचं. आणि बाकीचा ओला मसाला आहे तो आपण आता आधी हे फिरवून घेऊया मिक्सरमध्ये आणि मग त्याच्यावरती ओला मसाला घालूया. आपण जो गरम मसाला म्हणजे भाजून घेतलेला अख्खा गरम मसाला होता तर तो मिक्सरमधनं काढला, तो इथे ठेवलेला आहे. आणि आता हे जे आहे ते परत वेगळं वाटायचं, हो, ओला मसाला. आणि मग दोन्ही मसाले एकजीव केले की आपल्याला तो कोल्हापुरी चटणी कोल्हापुरी मिळते. चटणी. ओके. हे आपण तळलेला कांदा, सुकं खोबरं तळलेलं, आलं, लसूण, कोथिंबीर, वाळवलेली कोथिंबीर, हा तळलेला कांदा, हे भाजलेलं खोबरं, सुकं खोबरं, कोथिंबीर, लसूण आणि आलं. ठीक आहे. हे सगळं आता मिक्सरमधनं आपण बारीक करून घ्यायचं आहे ओला मसाला. आणि हा कोरडा मसाला आपल्याकडे आहेच तयार. तर दोन्ही मसाले मिक्सरमधनं रेडी झाले की एकत्र करायचे ना. तर पण तुम्ही जे एकत्र बांधलंय सगळ्यांना एवढे वर्ष इतकं तुमच्या चांगल्या स्वभावामुळे, तर ते कोण तुमच्याबद्दल काय बोलतंय बघूया. माझ्या मुलाचा ॲक्सिडेंट झाला त्या दिवशी मी घरातून उशीर आले. माझ्या मुलाने हिलाच मावशी मावशी म्हणून हाक मारली. मग तिनं आम्ही दवाखान्यात तिला घेऊन गेलो, माझी बाकीची पण मैत्रिणी होत्या. आणि डॉक्टरांनी काय सांगितलं की ह्याला ताबडतोब वरण भात खायला द्यायला पाहिजे, औषध द्यायचं होतं त्याला म्हणून. असा हात इथून मोल्ड झाला होता त्याचा. मग या माझ्या मैत्रिणी वैजूनी एक क्षणसुद्धा विचार न करता तिच्या नंडेकडे गेली, वरण भात आणला. आणि मी खाली मेडिसिनमध्ये जाऊन औषधं आणत होते तोपर्यंत तिने माझ्या मुलाला वरण भात खायला घालून गोळी दिली होती औषधाची. डॉक्टरांनी जी सांगितली होती तो इमोशन्स माझ्या आयुष्यात कायम आहे. आणि अशा मैत्रिणी सगळ्यांना लाभो असं मला मनापासून वाटतं. इतक्या छान ऐकलं आपल्याबद्दल की खूप बरं वाटतं ना जीवाला. तसंच आम्हाला बरं वाटलेलं आहे, कारण आम्हाला महत्त्वाचा हा कोल्हापुरी मसाला नाही, कोल्हापुरी चटणी तुम्ही शिकवली. तर ह्याचं साहित्य लिहून घ्या पटकन. साहित्य आणि कृती काय काय केली, कुठचे मसाले भाजले, कुठचा ओला कसा वेगळा घेतला, किती प्रमाण घेतलं होतं, हे सगळं लिहून घ्या. आणि त्याच्यानंतर मग आपण ब्रेक घेऊया. तोपर्यंत साहित्य कृती लिहून घेऊ दे. साहित्य कृती. कोल्हापुरी चटणी बनवण्यासाठी लागणारं साहित्य: ज्वारी मिरची पूड, बेडगी मिरची पूड, तेलात भाजलेलं सुकं खोबरं, तेलात भाजलेला कांदा, मीठ, जिरं, बडीशेप, मसाला वेलची, आलं, कोथिंबीर, धणे, लवंगा, तीळ, तमालपत्र, दालचिनी, हळद आणि लसूण. कृती: एका बाउलमध्ये 1 छोटी वाटी ज्वारी मिरची पूड, 1 छोटी वाटी बेडगी मिरची पूड, 2 मसाला वेलच्या, भाजलेली बडीशेप, जिरं, धणे, लवंगा, तीळ, दालचिनी, तमालपत्र आणि हळद हे मिश्रण मिक्सरमध्ये वाटून घ्यावं. तेलात भाजलेला कांदा, तेलात भाजलेलं सुकं खोबरं, कोथिंबीर, लसूण आणि आलं हे मिश्रण एकत्र वाटून घ्यावं. भाजून घेतलेला गरम मसाला आणि कांदा खोबऱ्याचं वाटलेलं मिश्रण एकत्र करून कोल्हापुरी कांदा लसूण चटणी तयार करावी.